तर मित्रांनो, तुम्ही म्हशांच्या आला धारणावर एवढी गर्दी कस काय? आज सकाळी सकाळीच मंगेश भाई आपल्या घराकडे येईल होता भाऊ. आधी तर मला वाटलं फिरायलाच निवरालं काय, पण नंतर कळलं भाऊ आपलं धरण ओव्हरफ्लो झालं. मग काय जाऊ म्हणलं तिकडे. मग लगेच गाडी बिडी चालू केली ना आपण निघलो बा धारणाच्या दिशेने. या पुलापाशी काल एक थेंब पण नव्हता, पण आज इतकं पान चालू आहे तिथे जर गेलं तर वाहूनच जाईन भाऊ. चला मग आता चादरीकडे बघू. बघायला पण खूप लोक आलेले होते भाऊ इथं. तेवढ्यात गणू भाऊ दिसले भाऊ. ते म्हणे व्हिडिओ क्वालिटी आला पाहिजे म्हणे. आज गणू दादांना पण भेटलो भाऊ आपण. 2021 ला पाणी आलं बरं का, त्याच्यावर डायरेक्ट 2025 लाच पाणी आलं भाऊ इथे. आम्ही उशिरा झालो भाऊ. आपल्या गावातले सगळे कार्यकर्ते इथं आलेले होते आणि पाणीला बघून तर असं भारी वाटलं ना भाऊ. आजचा दिवस इडच जातो का काय माहिती आपला अख्खा. तेवढ्यात आपल्याला पिंपळगावचे काका भेटले भाऊ. ते म्हणे व्हिडिओ लय मस्त असतात मस्तपैकी. मग त्यांना हातात हात घेतलं, लय भारी वाटलं भाऊ. लगेच आपण तासभर थांबलो. चला म्हणलं जाऊ आता दुसऱ्या साईडवर. आता इकडं खालून तर पूर्ण नजारा बघितला. आता त्या टाकीवर जाऊन एकदा नजारा बघू, जाऊ घराकडे नाही का. टाकीवर चढल्यावर नजारा इतका खतरनाक दिसत होता आणि भाऊ असं वाटत होतं इडच बसावं काय दिवसभर. आज ज्यावेळेस धरणात पाणी नव्हतं त्यावेळेस धरण लय लहान दिसायचं, पण आता पाण्यामुळे डायरेक्ट समुद्रच दिसायला लागलं. चला मग जाऊ आता. तेवढ्यात आपल्याला आपले मित्र भेटले. ते म्हणे चला बांगल्यावर जाऊन मस्तपैकी चहा बिया पिऊ. मग काय त्यांना भेटलो निघलो बरं का बांगल्याकडे. लगेच साईविराज हॉटेलला आलो. मस्तपैकी गरम गरम चहा बिया पिल्या. चला मग निघू आता घराकडे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.